महाभारताच्या 7 अशा कहाण्या ज्या तुम्ही ऐकल्या नसतील। तुम्ही धार्मिक ग्रंथ महाभारतासंबंधित वेगवेगळ्या खूप कहाण्या ऐकल्या असतील, पण त्यामध्ये अशा खूप कहाण्या आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही कदाचित ऐकलं असेल। चला तर मग पाहूयात धार्मिक ग्रंथ महाभारताशी संबंधित 7 कहाण्या। 1. जेव्हा पांडवांचे पिता पांडू मरणाच्या जवळ होते, त्यांनी त्यांच्या मुलांना सांगितले की बुद्धिमान बनण्यासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी पांडवांनी त्यांच्या डोक्याचं मांस खावं। फक्त सहदेवने त्यांची इच्छा पूर्ण केली आणि त्याचं मस्तिष्क खाल्लं। पहिल्यांदा खाल्ल्यानंतर त्याला जगामध्ये होऊन गेलेल्या गोष्टींची माहिती मिळाली। दुसऱ्यांदा खाल्ल्यानंतर त्याला वर्तमानामध्ये घडणाऱ्या घटनांविषयी माहिती मिळाली आणि तिसऱ्या वेळी खाल्ल्यानंतर भविष्यामध्ये काय होणार आहे याची माहिती मिळाली। 2. अभिमन्यूची पत्नी वत्सला होती आणि बलरामची अशी इच्छा होती की वत्सलाचा विवाह दुर्योधनचा मुलगा लक्ष्मण बरोबर व्हावा। वत्सला आणि अभिमन्यूचे एकमेकांवर प्रेम होते आणि अभिमन्यूने वत्सलाला मिळवण्यासाठी घटोत्कचची मदत घेतली। घटोत्कचने लक्ष्मणला इतके घाबरवले की त्यांनी शपथ घेतली की तो पूर्ण आयुष्य लग्नच करणार नाही। 3. अर्जुनाचा मुलगा इरावतने वडिलांच्या जिंकण्यासाठी स्वतःचा बळी दिला होता। बळी देण्यापूर्वी त्याची अंतिम इच्छा ही होती की मरण्यापूर्वी लग्न करावं, पण या विवाहासाठी कोणतीही मुलगी तयार नव्हती, कारण विवाहानंतर लगेच त्यांच्या पतीला मरण येणार होते। या स्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णांनी मोहिनीचे रूप घेऊन त्याच्याबरोबर विवाह केला आणि एका पत्नीप्रमाणे त्याला जाताना पाहून रडले सुद्धा। 4. सहदेव जो त्याच्या वडिलांचे डोके खाऊन बुद्धिमान बनला होता, त्याच्यामध्ये भविष्य पाहण्याची क्षमता होती। त्यामुळे दुर्योधन त्याच्याकडे गेला आणि युद्ध सुरू करण्यापूर्वी त्याला योग्य मुहूर्त विचारला। सहदेवला हे माहीत होते की दुर्योधन त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू आहे, तरीही त्याने युद्ध सुरू करण्याचा योग्य मुहूर्त सांगितला। 5. धृतराष्ट्राचा युयुत्सू नावाचा एक मुलगा होता। तो एका वैश्य महिलेचा मुलगा होता। धृतराष्ट्राला तो मुलगा एका दासीमुळे झाला होता। 6. दुर्योधन कुरुक्षेत्रावर शेवटचे श्वास घेत होता, त्यावेळी त्याने त्याचे 3 बोट उचलली होती। भगवान श्रीकृष्ण त्याच्याजवळ गेले आणि त्यांना समजले की दुर्योधनला काय म्हणायचे होते। जर युद्धामध्ये 3 चुका त्याने केल्या नसत्या तर त्याने युद्ध जिंकले असते, पण श्रीकृष्ण दुर्योधनाला म्हणाले, तू काहीही केलं असतं तरी हरला असता। असं ऐकल्यानंतर दुर्योधनने त्याची बोटं खाली घेतली। 7. कर्ण आणि दुर्योधनाच्या मैत्रीचे किस्से तर खूप प्रचलित आहेत। कर्ण आणि दुर्योधनची पत्नी एकदा बुद्धिबळ खेळत होते आणि त्या खेळामध्ये कर्ण जिंकत आला होता। तेवढ्यात भानुमतीने दुर्योधनला येताना पाहिले आणि उभे राहण्याचा प्रयत्न केला। कर्णाला दुर्योधन येत आहे हे माहीत नव्हते। जसे भानुमतीने उठण्याचा प्रयत्न केला तसा कर्णाने तिला खाली बसवण्याचा प्रयत्न केला। भानुमतीची मोत्यांची माळ त्याच्या हातामध्ये आली आणि ती तुटली। दुर्योधन तोपर्यंत कक्षामध्ये आला होता। दुर्योधनला पाहून कर्ण आणि भानुमती दोघेही घाबरले की दुर्योधनला काही गैरसमज होऊ नये, पण दुर्योधनला कर्णावर पूर्ण विश्वास होता आणि तो फक्त एवढेच म्हणाला की मोत्यांना गोळा कर। मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा।